अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 24. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्य नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. गताध्यायांती दिदले वचन, साईनाथ गुरु करुणा घन, थट्टा मस्करीतही देती शिकवण, कैशी ती कथन करीतो मी. कथन करीतो हा अहंकार, असावे गुरुपदी निरहंकार, तेनेची कथेसी पाजर, फुटतो सादर सेवावा. नित्य निर्मल निष्कल्मष, साधू सज्जन महापुरुष, स्वच्छ निरभ्र जैसे आकाश, शुद्ध निर्दोष तैसे ते. महाराज साईचे भजन, स्वार्थ आणि परमार्थ साधन, स्वस्वरूपी अनुसंधान, समाधान अंतरी. जया मनी स्वहित साधणे, कथेसी आदर धरावा तेने, सहज परमानंद भोगणे, सार्थक साधणे जीवाचे. श्रवणे लाभेल निज विश्रांती, निरसेल भव भयाची भ्रांती, होईल परमानंद प्राप्ती, श्रोतिया सद्गती रोकडी. अंतरसाक्ष साई समर्थ, पूर्ण जाणे भक्त भावार्थ, संपादुनी निज कर्तव्यार्थ, वचन निर्मुक्त होईल. बुद्धी प्रेरक साई समर्थ, तेच वदविती निज वचनार्थ, कठीण यथामती तद्भावार्थ, स्वार्थ परमार्थ साधक. नवे अंधना रातांधळे, डोळे असून जन आंधळे, केवळ या देह बुद्धीची या बळे, निजहित न कळे तया ते. देह तरी हा आहे ऐसा, नाही क्षणाचाही भरवसा, पसरितो मी पदर पसा, क्षणैक रसा चाखाया. थट्टा विनोदी सकळा प्रीती, बाबांची तो अलौकिक रीती, थट्टेतूनही सारची ठसविती, हितकारक ती सगळ्यांना. जन थट्टेच्या नादीन भरती, परिबाबांच्या थट्टेसी लांचावती, कधी की आपुले वाट्यास येती, वाटची पाहती आवडीने. थट्टा कोणास बहुधा नावडे, परीही थट्टा परम आवडे, वरी अभिनयाची जोड जोडे, कार्याची रोकडे ते साधे. सहज अभिनव अप्रयास, सस्मित वदन नयन विलास, इही जव थट्टेस भरे रस, तियेची सुरसता अवर्ण्य. आता कथितो एक अनुभव, कथा अल्पबोध अभिनव, थट्टेपोटी परमार्थोद्भव, शब्द गौरव परिसाते. आठवड्याचा प्रतिरविवार, शिर्डीस भरतो मोठा बाजार, पाल देऊनी उघड्यावर, उदिम व्यापार चालतो. तेथेच मग रस्त्यावर, भाजीपाल्याचे पडती ढिगार, तेली तांबोळीत यांचे संभार, सवाट्यावर बैसती. ऐशा त्या एका रविवारी, बाबांचे पाशी दोन प्रहरी, करिता पाद संवाहन करी, नवल परी वर्तली. तो 2 प्रहरचा दरबार, नित्यची भरे बहुचिकार, त्यात बाजार आणि रविवार, लोक अनिवार लोटले. उजू बाबांचे सन्मुख बैसून, वाक उनिया खाली मान, करीत होतो मी पाद संवाहन, नामस्मरण समवेत. माधवरावजी वामभागी, वामनराव दक्षिणांगी, श्रीमंत बुट्टी तये जागी, सेवे लागी बसलेले. काकाई होते तिथेच बैसले, तितक्यात माधवराव हसले. का अण्णासाहेब हे तेथे कसले, दाणे हे डसले दिसताती. ऐसे म्हणून कोटाची असतनी, बोटाने स्पर्शता माधवरावांनी, कोटाची या वळियामधुनी दाणे वरुनी आढळले. ते काय म्हणून पाहू जाता, डावे कोपर लांब करिता, फुटाने दिसले खाली गडगडता, मंडळी टिपता देखिली. टिपून टिपून गोळा केले, 5-25 फुटाने भरले, तेथेच थट्टेचं कारण उद्भवले. ऐसे घडले कैसेनी, तर्कावरी चालले तर्क, जो तो विचारत झाला गर्क. फुटाण्यांचा कोटाशी संपर्क, विस्मय समजता झाला. खाकी कोटाच्या वळ्यात किती, त्यात हे दाणे कैसे सामावती, आलेच कोठुनी कैशा स्थिती, नकळे निश्चिती कवना हे. करीत असता पाद संवाहन, लावणी नामी अनुसंधान, मध्येच हे फुटाण्यांचे आख्यान, कैसेनी उत्पन्न जाहले. इतुका काळ सेवेत जाता, कधीच काना पडले हे तत्वता, हा वेळ राहिले हीच आश्चर्यता, सगळ्यांच्या चित्ता वाटली. कोठून फुटाणे तेथे आले, वळियावरी कैसे स्थिरावले, जेथे आश्चर्य करून राहिले, मग बाबा वदले ते परिसा. शिक्षणाच्या विलक्षण पद्धती, अनेकांच्या अनेक असती, बाबा जयांची जैसी गती, शिक्षण देती त्या तैसे. पद्धती विचित्र महाराजांची, सरणी स्मरणीय बहुमजेची, अन्यत्र तैसी देखील ऐकिल्याची नाही प्रचिती मजप्रती. म्हणती याला वाईट खोडी, एकेकटे खाण्याची गोडी, आज बाजाराची साधुनी घडी, फुटाने रगडीत हा आला. एकटे खाणे बरे नव्हे, ठावी मला त्याची सवे, हेच फुटाणे याचे पुरावे, उगा नवलावे कशास. मग मी म्हणे कोणा न देता, ठावे न खाणे माझी या चित्ता,
तेथे या खोडीची कैची वार्ता, अंगी चिकटता चिकटेना. बाबा मी आज हा वेळभर पाहिला नाही शिर्डीचा बाजार, गेलोच तरी फुटाने घेणार, मग खाणार हे पुढेच. असेल त्यासही असो गोडी, माझी तो नाही ऐसी खोडी, दुजिया न देता आधी थोडी, वस्तू मी तोंडी घालीना. मग बाबांची पहा युक्ती, कैसी जडविती निजपदी भक्ती, ऐकोनी ही माझी स्पष्टोक्ती, काय वदती लक्ष द्या. सन्निध असेल तयास देसी, नसल्यास तू तरी काय करसी, मी तरी काय करावे त्यासी, आठवतोसी काय मज. मी नाही का तुझ्या जवळ, देतोस काय मजला कवळ, ऐसे फुटाण्याचे हे मिश केवळ, तत्वनिश्चय ठसविले. देवता प्राण अग्निवंचन, वैश्वदेवांती अतिथीवर्जन, करुणी करीती जे पिंड पोषण, महद्दूषण त्या अन्ना. वाटेल हे लहान तत्व, व्यवहारी लाविता अतिमहत्व, रसास्वादन तो उपलक्षणत्व, पंचविषयत्व या पोटी. विषयी जयासी हव्यास, परमार्थ न धरी तयासी आस, तयावरी जो घालील कास, तयाचा दास परमार्थ. यदा पंचावतिष्ठते, या मंत्रे जे श्रुती वदते, तेच बाबा या थट्टेच्या निमित्ते दृढ करीते जाहले. शब्द स्पर्श रूप गंध या चतुष्ट्याचाही हाच संबंध, किती बोधप्रद हा प्रबंध, कथानुबंध बाबांचा. मनबुद्ध्यादी इंद्रियगण, करू आदरिता विषय सेवन, करावे आधी माझे स्मरण, ते मज समर्पण अंशाशी. इंद्रिये विषयाविन राहती, हेतो न घडे कल्पांती, ते विषय जरी गुरुपदी अर्पिती, सहजी आसक्ती राहील. काम तरी मदविषयीच कामावे, कोप आल्या मजवरीच कोपावे, अभिमान दुराग्रह समर्पावे, भक्ती वहावे मतपदी. काम क्रोध अभिमान वृत्तीजवळ उठती कडकडून, मी एक लक्ष लक्षून, मजवरी निक्षून सोडाव्या. क्रमे क्रमे येणे परी, वृत्ती निकृंतन करील हरी, मग या विकारत्रयाच्या लहरी, तो परी हरील गोविंद. किंबहुना हे विकार जात, मद स्वरूपीच लय पावत, किंवा मदरूपाची ते स्वय होतं, विश्रामत मतपदी. ऐसे होता अभ्यासन, वृत्तीस्वयच होती क्षीण, कालांतरे समूल निर्मूलन, वृत्तीशन मन होई. गुरु असे निरंतर सन्निधी, ऐसी वाढता दृढ बुद्धी, तयासया ऐसिया विधी, विषयन बाधी कदाही. जेथ हा सद्भाव ठसला, तेथेची भवबंध उकलला, विषयी गुरु प्रकटला, विषयची नटला गुरु रूपय. यत्किंचित विषय सेवनी, बाबा आहेत सन्निधानी, सेव्या सेव्यता विचार मनी, सकृत दर्शनी उठेल. असेव्य विषय सहजसी सुटे, व्यसनी भक्तांचे व्यसन तुटे, असेव्यार्थी मनही विटे, वळविता नेहटे हे वळण. विषय नियमनी होई सादर, वेद त्या नियमाचा आकार, विषय सेवी मग नियमानुसार, स्वेच्छाचार वर्तेना. ऐसी सवयी लागता मना, क्षीण होती विषय कल्पना, आवडे उपजे गुरुभजना, शुद्ध ज्ञाना अंकुरये. शुद्ध ज्ञान लागता वाडी, देहबुद्धीची तुटे बेडी, ते बुद्धी दे अहम ब्रह्मी बुडी, सुख निर्वडी मगला आहे. जरी हा देह क्षणभंगुर देख, तरी हा परम पुरुषार्थ साधक, जो प्रत्यक्ष मोक्षाहून अधिक, की भक्ती योग प्रदायक हा. चारी पुरुषार्थाच्या वरी, या पंचम पुरुषार्थाची पायरी, काही न पावे या योगाची सरी, अलौकिक परी भक्तीची. गुरुसेवेने जो होई कृतार्थ, तया आकळ हे वर्म यथार्थ, भक्तिज्ञान वैराग्य स्वार्थ, तोची परमार्थ पावेल. गुरु आणि देव यात भेद पायी जयाचे चित्त, तेने अखिल भागवतात, नाहीच भगवंत देखिला. वाचिले अखिल रामायण, ठावीन रामाची सीता कोण, सांडूनिया द्वैत दर्शन, गुरुदेव अभिन्न जाणावे. घडता गुरुसेवा निर्मळ, होईल विषय वासना निर्मूळ, चित्त होईल शुद्ध सोज्वळ, स्वरूप उज्वळ प्रकटेल. असो इच्छाशक्ती होता प्रबळ, फुटाणे बाबांचे हातचा मळ, याहून विलक्षण करिता खेळ, त्या काळ वेळ लागेना. केवळ पोटाची या ओढी, ऐंद्रजाळी लौकिक गारोडी, फिरवून भारली हाडाची कांडी, पदार्थ काढी माने तो. साईनाथ अलौकिक गारोडी, कायतयांच्या खेळाची प्रौढी, इच्छा होताना भरता चिपडी, फुटाने काढील अगणित. परी या कथेचे सार काय, तेथेच आपण घालू ठाय, पाचा पोटी कोणताही विषय, बाबा शिवाय सेवू नये. मनास देता ही शिकवण, वेळोवेळी होईल आठवण, देता घेता साई चरण, अनुसंधान राहील.
हे शुद्ध ब्रह्म सगुण मूर्ती, नयनासमोर राहील निश्चिती, उपजेल भक्ती मुक्ती विरक्ती, परमप्राप्ती लाभेल, नैनी देखता सुंदर ध्यान, हरेल संसार भूक तहान, हरपेल ऐहिक सुखाचे भान, मन समाधान पावेल, ओवी नाठवे आठवू जाता, परती आठवे जात्यावर बसता, तैसी ही चनक लीला कथिता, सुदामा कथा आठवली. एकदा रामकृष्ण सुदामा सेवित असता गुरुआश्रमा, लाकडे आणावयाचे कामा, कृष्ण बलरामा पाठविले. गुरुपत्नीची या नियोगे, कृष्ण बलराम अरण्य मार्गे, निघाले मात्र तो तयांच्या मागे, सुदामा संगे पाठविला. तयापाशी दिधले चणे, क्षुधा लागता फिरता अरण्ये, तिघाही भक्षण करणे, गुरुपत्नीने आज्ञा पिले. पुढे रानात कृष्ण भेटता, दादा तहान लागले म्हणता, फुटाण्याची वार्ता न करिता, परिसा वदता झाला ते, अनशे पोटी पाणी न प्यावे, मने सुदामा क्षणैक विसावे, परीन वदे हे चणे खावे, कृष्ण विसावे मांडीवर, पाहून लागला कृष्णाचा डोळा, सुदामा चणे खाऊ लागला, दादा काय हो खाता हा कसला, आवाज वदला कृष्ण तदा, काय रे खाया आहे येथे, थंडीने द्विजपंक्ती थुडते, विष्णू सहस्रनामही मुखाते, स्पष्टोच्चारिता येईना. ऐकून हे सुदाम्याचे उत्तर, सर्व साक्षी कृष्ण परात्पर, म्हणे मलाही स्वप्न खरोखर, पडले बरोबर तैसेच, एकाची वस्तू दुजा खाता, काय रे खातोस ऐसे वदता, खाऊ काय माती तो म्हणता, वाणी तथास्तुता प्रकटली. अरे हे स्वप्नची बरे दादा, आपण मजविल खाल का कदा, खाता काय हा प्रश्नही तदा, स्वप्नाच्या नादात पुसी येला. पूर्वाश्रमी सुदामजीला अस्ति ठावी कृष्ण लीला, तरी हा नसता प्रमाद घडला, नसता भोगिला परिणाम, तो तरी काय साधारण, 18 विश्वे दारिद्र्य घन, तरी एक कटे खाणे ते जन, त्यांनी हे स्मरण ठेवावे, कृष्ण परमात्मा जयाचा सखा, ऐसा हा भक्त सुदाम्यासारिखा, नीतीस यत्किंचितही होता पारका, पावला धोका संसारी, तोच स्वस्त्री कष्टार्जित, प्रेमे मुठभर पोहे अर्पित, कृष्ण होऊनी प्रसन्न चित्त, ऐश्वर्य तृप्त करीतया. असो आता आणिक एक, वार्ता कथितो बोधप्रदायक, आधी आनंद विनोद सुख, बोध प्रमुख जियंती, कोणास आवडे परमार्थ बोध, कोणास तर्क युक्तिवाद, कोणास आवडे थट्टा विनोद, आनंदी आनंद सकळाते. ही होती एक थट्टा, बाई बुवा पेटले हट्टा, साई दरबारी माजला तंटा, तुटला ना बट्टा लागता. ही कथा परमसुरस, श्रोतया आनंद दाही बहुवस, भक्त भांडता अरस परस, हास्य रस पिकेल. भक्त दामोदर घनश्याम, बाबरे जयांचे उपनाम, अण्णा चिंचणीकर टोपण नाम, प्रेम निस्सीम बाबांचे. स्वभाव मोठा खरमरीत, कोणाचीही न धरित मुरवत, उघड बोलणे विहिता विहित, हिताहित पाहतीना. वृत्ती अनांची जितकी कडक, तितकीच सालस आणि सात्विक, माथे जैसी भरलेली बंदूक, लाविता रंजुक भडका घे. सकळ कामी तडका फडकी, उधारीची वार्ता न ठाऊकी, न धरी कुणाची भीड भाडकी, रोख ठोकी व्यवहार. वेळी धरवेल विस्तव हाती, अन्ना तयाहुनी प्रखर अति, परीही निष्कपट स्वभाव जाती, तेनेच प्रीती बाबांची. असेच एकदा 2 प्रहरी, मशिदीत भर दरबारी, वामहस्त कठड्यावरी, बैसली स्वारी बाबांची. बाबा पाहती तटस्थपणे, नकळत लावित भक्तांची भांडणे, संपदा रागावणे वा रुसणे, उभया समजावणे अखेर. कोणी बाबांची कुस दाबीत, कोणी पाद संवाहन करीत, कोणी पाठ पोट चेपित, सेवा करीत ए रीती. बाबा बाल ब्रह्मचारी, ऊर्ध्वर येते शुद्धाचारी, करू देत सेवा चाकरी, नरनारी समजता. अण्णा बाहेर ओणवे राहती, हळूहळू वाम हस्त दाबिती, तो उजवे बाजूची परिस्थिती स्वस्थ चित्ती ऐकावी. तिकडे होती एक बाई, अनन्य भक्त बाबांचे पायी, बाबाजीस म्हणत आई, मावशीबाई जन लोक. मावशीबाई म्हणत सर्व, वेणूबाई मूळ नाव, कौल जगी हे आड नाव, अनुपम भाव साईपदी. अण्णांची उलटली 50शी, तोंडात नव्हती 32शी, पोक्त वयस्करही ती मावशी, तंटा उभयांशी उद्भवला. अण्णा सकुटुंब करीत सेवा, आई होती विगत धवा, दाबिता बाबांचे पोट कुसवा, नावरे निश्वास तियेस. श्री साई सेवेसी सबळ, मावशीबाई मनाची निर्मळ, उभय हस्ती घालूनी पिळ, मांडली मळणी पोटाची. पाठी मागून निर्नावेरी, धरुणी बाबास दोही करी,
दाबोदाबुनी घुसळण करी जैसी डेरी ताकाची. साई नामी लावणी लय मावशीबाई दाबी निर्भय. बाबाई न करीत हाय हुय वाटे निरामय जणू तया. दाबण्याची विलक्षण परी पोटपाट सपाट करी. प्रेमची ते परी ते अवसरी दया अंतरी उपजवी. साईंचे हे निष्कपट प्रेम देऊने घेती सेवा अनुत्तम. की ते निज स्मरण अविश्रम घडो क्षेम भक्तास. आपुली तपश्चर्या ती किती जेने लादावी ही संत संगती. परिसाईचं दिनवत्सल निश्चिती उपेक्षिती ना भक्ता ते. काय त्या हेल काव्यांची कुसरी बाबा हालत खालीवरी. तीही हाले तैशिया परी नवल परी ही सेवेची. अण्णा ओनवे परिस्थिर बाई आपुल्या सेवेत चूर. तेने होई मुख खालवर मग काय प्रकार वर्तला. साई सेवेची या सुका पिळिता पोट खाता झोका. सन्निध अण्णाची या मुखा आले अवलोका मुख तिचे. पाहून या ऐसी संधी मावशीबाई मोठी विनोदी. मने काय हो अण्णा नादी मुका आधी मागे मज. पिकल्या केसांची लाज नाही घेतोस माझा मुका पाही. ऐसे वदता मावशीबाई अण्णा बाही सरसावी. मने मी तुका थेरडा मी काय मूर्ख अगदीच वेडा. तूच तोंड लावणी तोंडा सजलीस भांडाया मजपासी. पाहून या मातली कळ बाबास तया दोघांची कळकळ. कराया दोघांची शीतळ युक्ती प्रबळ योजिती. प्रेमे म्हणती अरे अण्णा उगाच रेखा मांडीला दनाना. अनुचित काय तेच समजेना मुका घेताना आईचा. परिसोनी मनी दोन्ही विरमली. विनोदवाणी ठाईच जिरली. सप्रेम हास्या उकळी फुटली. थट्टा ती रुचली अवघिया. पाऊस जाता कथा थोडी मार्मिक श्रोते घेतील गोडी. ठाव कैसा घालाव हे परवडी कथित रोकडी दिसेल. माय लेखात जैसी प्रीती प्रेमबुद्धी उभयतात असती. तेथेही कळ उद्भवली नसती. क्रोध वृत्ती उठतीच ना. साबुके हानिता हासे उसळे फुलांच्या मारे रडे कोसळे. वृत्तीचे तरंग भावना बळे कोणास न कळे अनुभव हा. नवल बाबांची सहज युक्ती बोल बोलती समयोचिती. जेने श्रोते अंतरी निवती बोधही घेती तात्काळ. ऐसेच एकदा पोट रगडता उपजली बाबांच्या परमभक्ता. कळकळ दया आणि चिंता तिची अतिरेकता पाहुनी. म्हणती बाबा दया करा ही का अंग दाबण्याची तरा. अंतरी थोडी किव धरा तुटतील शिरा बाबांच्या. कानी पडता इतुकी अक्षरे बाबा स्थानावरून सत्वरे. घेऊनी आपला सटका निजकरे भूमी प्रहारे ताडिली. सडली वृत्ती दुर्धर क्षोभा समोर कोण राहिल उभा. नेत्र खदिरांगार प्रभा फिरती सबो वारजय. अंधारी मार्जाराची बुबुळे तेवी चमकती दिवसा डोळे. वाटे नैनी चिया ज्वाळे आताच जाळीतील सृष्टी. सटक्याचे टोक दोहाती धरले पोटाची या खळगीत खोचले. दुजे खांबात समोर रोविले घट्ट कवळिले खांबाला. सटका लांब सव्वा हात शिरला वाटे संबंध पोटात. आताच पोट होऊनी प्राणांत ओढविल क्षणात तैवाटे. खांब आढळतो काय हाले बाबा जवळी जवळी भिडले. खांबास पोटाशी घट्ट आवळिले पाणी पळविले देखत्यांचे. आता होईल पोटाचा स्फोट जो तो तोंडात घाली बोट. बाप हा काय प्रसंग दुर्घट ओढवेल संकट दुर्धर. ऐसी लोक करीती चिंता काय करावे या आकांता. एवढे संकट त्या मावशी करिता बघता धिनता हे ब्रीद. कधी कोणीही सेवा करिता मध्येच दर्शविता अनुचितता. किंवा सेवे करायचं कोणी बोलता बाबांचे चित्ता खपेना. भक्ता प्रेमळा आले जीवा मावशीबाईस इशारा द्यावा. साईबाबास आराम व्हावा परिणाम यावा का ऐसा. असो देवास आली करुणा शांतता उद्भवली साईंचे मना. सोडून या ती भयप्रद कल्पना येऊनी आसना बैसती. भक्त प्रेमळ जरी निधडा बाबांचा स्वभाव पाहुनी करडा. लाविला तेथुनी कानाचा खडा घेतला धडा पुढारा. तेव्हापासून निश्चय केला जावे न कोणाच्याही वाटेला. येईल जैसे ज्याचे मनाला तैसे तयाला करू द्यावे. समर्थ स्वय सामर्थ्यवंत निग्रहानुग्रह ज्ञानवंत. गुणावगुण सेवक जनात आपण किमर्थ पहावे. एकाची सेवा साईच सुख कर दुजयाची ती असती प्रकर. हे तरी निज बुद्धीचे विकार खरा प्रकार आकळेना. असो आता हा थट्टा विनोद घेणारा घेईल यातील बोध. साई कथा रसा मोद भक्त मकरंद सेवत. हेमाड साईपदी लीन पुढील अध्याय याहुनी गहन.
भक्त दामोदराची इच्छा पूर्ण, साई दयाघन करतील तोही मोठा चमत्कार. दामोदर संसार त्रस्त फार, तयास पाचरुने आपुले समोर, घालविला घोर तयासा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, विनोद विलसितम नामम. चतुर्विंशतितमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.